फिजिक्स मी सुरुवात केलं, पहिले 4-5 क्वेश्चन सोडवले पण ते काही जमत नव्हते. त्यामुळे थोडं मी अजून घाबरल्यासारखं झालं होतं की आता कसं होईल. पण जशी जशी 11वी संपत आली तेव्हा मार्क कमी व्हावं लागले. जे मी खूप असं डिप्रेशन मध्ये गेलो होतो की नीट म्हणजे ही अप्स अँड डाऊन्सची जर्नी म्हणे. जो मार्क्सवर न फोकस करता कन्सेप्टवर फोकस करतो तोच शेवटपर्यंत पोहोचतो. त्याला एवढी मदत भेटली का आई वडील सुद्धा एखाद्या वेळेस करू शकणार नाही. ती मायावी म्हणजे आपला दुसरा परिवार. माझ्या नीटच्या जर्नीमध्ये त्यांचा खूप मोठा सपोर्ट राहिला आहे. द मोर यू स्वेट इन ग्राउंड द लेस यू ब्लीड इन बॅटल. त्याला आई आईबीनं सुद्धा एक माणूस बनवलं. जेव्हा रात्री कधीही त्याला गरज पडो तर त्यांनी सगळं सपोर्ट त्याला पूर्णपणे केलं. नमस्कार, माझे नाव रोहित एकनाथ लेंबे. मी पैठण तालुक्यातील मुरमा या गावचा आहे. मला नीट 2025 मध्ये 513 मार्क्स आलेले आहेत. नीटच्या दिवशी मी सकाळी आमच्या सरांकडे गेलो होतो क्लासमध्ये सरांची भेट घ्यायला व आमचे पेपरचे सेंटर क्लासपासून जवळ असल्या कारणामुळे सर मला सोडवायला तिथे आले होते. नीटच्या दिवशी आम्ही जेव्हा क्लासमध्ये गेलो तेव्हा 2 वाजता आम्हाला पेपर भेटला. मी पेपर सोडवायला सुरुवात केलं. सर्वप्रथम मी बायोचं पेपर अटेम्प्ट करायला सुरुवात केलं. तेव्हा बायो म्हणजे आमच्या जे फायनल राऊंड्समध्ये जसे क्वेश्चन आले होते त्याच ट्रेंडवर बायो आलं होतं. मला 2-3 क्वेश्चन ट्रिकी वाटले, ते मी सेकंड राऊंडला सोडवायची ठरवली व या प्रकारे मी बायोचा पेपर सोडवला. बायोचा पेपर सोडवायला मला तब्बल 1 तास 5 मिनिटं लागले. त्यामुळे मला थोडंसं पॅनिक झाल्यासारखं झालं होतं, कारण मला कधीही बायोमध्ये 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला नव्हता. मला वाटलं तिन्हीपैकी बायोच हा यंदा अवघड सब्जेक्ट आलेला दिसतो. त्यामुळे मी पुढं केमिस्ट्रीमध्ये मूव्ह ऑन केलं. केमिस्ट्री ही खूप सोपी आली होती. आमच्या म्हणजे जसे क्वेश्चन घेतले होते त्याच बेसिसवर फक्त व्हॅल्यू चेंज होऊन काही क्वेश्चन आले होते फायनल राऊंड्समधून. तर केमिस्ट्री मी सोडवली 45 ते 50 मिनिटात व शेवटी फिजिक्समध्ये 1 तास उरला होता. त्यामध्ये पण OMR भरायची होती. फिजिक्स मी सुरुवात केलं, पहिले 4-5 क्वेश्चन सोडवले पण ते काही जमत नव्हते. त्यामुळे थोडं मी अजून घाबरल्यासारखं झालं होतं की आता कसं होईल इथून पुढे. तर मी थोड्या वेळाने जे क्वेश्चन मला जमतात मी तेच अटेम्प्ट केले आणि बाकीचे तसेच निगेटिव्ह मार्किंगमुळे राहून दिले. पेपरच्या बाहेर आल्यावर मला असे वाटले की यंदा तर आपली काहीच खरं नाही, यंदा रिपीट करावं लागणार. माझी क्लासवर जायची पण हिंमत होत नव्हती. पण कसे मी क्लासला गेलो व तिथे आमच्या सरांसोबत पेपर डिस्कस केला. तेव्हा कळले की हा पेपर सर्वांसाठीच अवघड आलेला आहे. मग मला थोडे बरे वाटले. नंतर सरांनी सांगितले की तुझा नंबर लागून जाईल म्हणे. मी जेव्हा IIB मध्ये आलो होतो तेव्हा मला म्हणजे इथलं सुरुवातीला काहीच म्हणजे हे होत नव्हतं, असं क्लिक होत नव्हतं. 11वी मध्ये आमची म्हणजे इव्हिनिंग बॅच होती. त्यामध्ये मी जेव्हा यायचो क्लासला त्यानंतर जे रोजचं रोज शिकवलेलं आहे ते रिवाईज करून त्यांचे डाऊट रिस्पेक्टेड फॅकल्टीला मी रोजच्या रोज विचारत होतो. आणि जे ते मला समजा माझा फिजिक्समध्ये थोडी अडचण येत होती तेव्हा सरांनी माझे फिजिक्सचे एक्स्ट्रा डाऊट सेशन घेतले होते व ते विषय सुधारला होता फिजिक्समध्ये. जिथे आम्हाला म्हणजे अडचण येत होती तेव्हा मी सरांकडे जात होतो. सर मला त्या विषयावर गायडन्स करायचे होते. सुरुवातीला टेस्टमध्ये इथले मार्क खूप छान येत होते, पण जशी 11वी संपत आली तेव्हा मार्क कमी व्हावं लागले. नंतर म्हणजे मी खूप असं डिप्रेशनमध्ये गेलो होतो की मार्क खूप कमी येऊ राहिले. तर मी सरांकडे गेलो होतो. सर म्हणे नीट म्हणजे ही अप्स अँड डाऊन्सची जर्नी म्हणे. याच्यात म्हणजे जो मार्क्सवर न फोकस करता कन्सेप्टवर फोकस करतो तोच शेवटपर्यंत पोहोचतो. व त्याचप्रमाणे सरांनी आम्हाला दर रविवारी जी परीक्षा होती त्याची एक मिस्टेक नोटबुक बनायला सांगितली होती व ती मी बनवली होती. म्हणजे कोणता जरी सोपा जरी क्वेश्चन चुकला तरी तो नोट डाऊन करून ठेवायचा व पुढच्या पेपरसाठी त्याच्यावर तयारी करून यायची. त्यामुळे खूप मदत होत होती रिव्हिजन करण्यासाठी. माझे आई वडील दोघेही शेतकरी आहेत व त्यामुळे इथून पुढचं कसं करायचं आम्हाला माहीत नव्हतं व सरांनीच आम्हाला मार्गदर्शन केलं की इथून पुढे कसा अभ्यास करायचा, कसं करायचं. माझ्या आई वडिलांनी म्हणजे मला कुठल्याही प्रकारची उणीव भासून दिली नाही. माझ्या नीटच्या जर्नीमध्ये त्यांचा खूप मोठा सपोर्ट राहिला आहे. माझं शालेय शिक्षण हे आमच्या गावाकडेच झालं, तिकडं मुरमामध्ये. जेव्हा मी 10वीत होतो तेव्हा IIBची एक 10वी संपताच्या वेळी IIBची स्कॉलरशिप परीक्षा आली होती. तेव्हा मी ती दिली होती व मला त्यात चांगले गुण पण आले होते व त्यावर आम्हाला स्कॉलरशिप दिली होती. त्यामुळं की मला आता डॉक्टरसाठी तयारी करायची हे पक्क झालं होतं. माझ्या आईवडिलांना पण
आर्थिक तणाव थोडा कमी झाला होता. माझ्या आईवडिलांनंतर मला संभाजीनगरमध्ये IIB मध्ये टाकलं आणि त्यानंतर मला जी पण अडचण आली तिच्यामध्ये त्यांनी माझी मदत केली. जेव्हा मला म्हणजे कमी मार्क्स आले टेस्टमध्ये, अभ्यास करायचं मन नाही व्हायचं, तेव्हा मी म्हणजे कुटुंबासोबत चर्चा करायचो. ते म्हणजे इतकं छान सांगायचे की परत अभ्यासाला लागावं असं वाटायचं. टीम IIB बद्दल सांगायचं झालं तर टीम IIB म्हणजे आपला दुसरा परिवारच. त्यात प्रत्येक फॅकल्टी, मग ते मॅनेजमेंट पासून असून त्यात सब्जेक्ट वाईज फॅकल्टी, इथले म्हणजे कर्मचारी वगैरे सर्वच खूप परिवारासारखेच होते. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. जिथं जिथं अडचण आली तिथं त्यांनी आम्हाला मदत केली. नीटच्या जर्नीमध्ये माझ्याकडे म्हणजे सुरुवातीला मोबाईल होता, पण मी तो नंतर घरी ठेवून दिला, कारण मोबाईल असल्यावर तुम्ही अभ्यास करूच शकत नाही. किती जरी आपण म्हणलो की ऑनलाईन अभ्यास करायचा वगैरे, तर तो होतच नाही तुमच्याकडून. आणि मोबाईल असल्यामुळे तुमचा टाइम कसा निघून जातो हे तुमचं आपल्यालाच कळत नाही. भविष्यातील नीट ॲस्पिरंटना मी एवढंच सांगू इच्छितो की जे तुमच्या मनात जी भीती घालून दिली जाते की ते आपल्याच्याने होऊच शकत नाही, तर तसं काहीच नाही. तुम्ही जर अभ्यासाची तयारी ठेवता तर तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचून देण्याची जबाबदारी IIBची असते. कारण तुम्ही जर अभ्यासाची तयारी ठेवली तर त्यात काहीच एवढं अवघड नाही. तर आमच्या रूमवर माझे बाकीच्या क्लासचे पण मित्र होते, पण जसं आपुलकीपणा IIB क्लासमध्ये आहे तसं त्यांच्याकडून मला ऐकण्यात आला नाही. कारण वगैरे जे आपण म्हणतो टेस्ट सिरीज प्रॉपर मॅनेजमेंट, ते त्यांच्याकडून तरी ऐकायला नाही. IIB मध्येच ते बेस्ट आहे असं मला वाटतं. IIB बद्दल मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर तुमची अभ्यास करण्याची व इमानदारीने मेहनत करण्याची तयारी असेल तर डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी IIB ही सक्षम आहे. माझ्या आईवडिलांबद्दल मी हेच म्हणेन की त्यांचं जर मला म्हणजे सपोर्ट नसला तर आज मी इथपर्यंत पोहोचूच शकलो नसतो. आमचे फिजिक्सचे सर नेहमी म्हणत राहायचे की द मोर यू स्वेट इन ग्राउंड द लेस यू ब्लीड इन बॅटल. म्हणजे तुम्ही जेवढी मेहनत तुमच्या म्हणजे नीट जर्नीमध्ये करसाल तेवढीच तुम्हाला नीट पेपरच्या टायमाला कमी मेहनत घ्यावी लागेल. तुमची नीटची जर्नी एकदम स्मूथ होऊन जाईल. 2026 जे ॲस्पिरंट आहे त्यांना मी हेच सांगू शकतो की 2026ला पेपर हा 25 सारखा पण येऊ शकतो आणि 24 सारखा पण येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येक कंडिशनसाठी तयार राहा व असे कधीच एक्सपेक्ट करू नका की पेपर असं येईल किंवा तसं येईल. प्रत्येक पेपरसाठी तुम्ही तयार व्हा आणि तुमच्या चुकांमधून शिकत चला आणि कन्सेप्टवर जास्त फोकस करा, ना की म्हणजे रट्टा मारण्यावर जास्त फोकस करू नका. तुम्ही कोणतीही टेस्ट बुडवू नका, त्यामध्ये मार्क कमी येवत किंवा जास्त येवत तुम्ही ती टेस्ट द्या आणि तिचं प्रॉपर ॲनालिसिस करा. मार्कवर फोकस करू नका. तुमच्या ॲनालिसिसवरच तुमचा स्कोअर हा वाढत जाणार आहे. म्हणजे एकाठीच स्कोअर वाढणार नाही, पण हळूहळू नक्की इम्प्रूव्हमेंट होणार आहे तुमच्या. सर्वप्रथम फिजिक्सचं सांगायचं झालं तर फिजिक्समध्ये तुम्ही म्हणजे रट्टा बिलकुल मारू नका. सर क्लासमध्ये जे शिकवतात त्यावर फोकस करा. डेरिव्हेशन्स वेगवेगळे असतात त्याची प्रॅक्टिस करा घरी. IIBचं मॉड्यूलमध्ये प्रत्येक टाईपचं क्वेश्चन द्यायला आहे. तुम्ही ते मॉड्यूल नक्की सगळं ट्राय करा. बाकीचं म्हणजे कुठल्याच पुस्तकाच्या मागे जाऊ नका, कारण तुमच्याकडून ते म्हणजे पूर्ण पण नाही होणार आणि IIBचं मॉड्यूल पण तुमच्याकडून कम्प्लीट नाही होणार. त्यामुळं फोकस हा तुमचा मॉड्यूलवरच राहून द्या. केमिस्ट्री सांगायचं झालं तर केमिस्ट्रीमध्ये खूप काही रिॲक्शन असतात, हे असतात. तर तुम्ही केमिस्ट्रीचे ज्या नोट्स भरून दिलेले असतात सरनी आणि जे आपलं मॉड्यूलमध्ये क्वेश्चन असतात ते नोट्स वाचून ते क्वेश्चन प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमची केमिस्ट्री म्हणजे रिवाईज रट्टा मारायची गरज नाही पडणार तुम्हाला, ते आपोआप रिवाईज होत चलन त्यामुळे. आणि बायोमध्ये आपले जे सर नोट्स देतात आणि जे मॉड्यूल आहे तुम्ही तेवढं जरी केलं तर तुमचं मोर दॅन इनफ होऊन जातं. आणि शेवटी NCERT ही कम्प्लीट वाचणं झाली पाहिजे आपली. NCERTची जास्तीत जास्त रिव्हिजन झाली पाहिजे. आणि जर तुम्हाला ते समजा बोरिंग जरी वाटत असेल तर तुम्ही सरकून जाऊन त्याचं रिव्हिजन करून घेऊ शकता एका टॉपिकचं. रोहितची आई आहे मी आणि रोहितला IIBला टाकायचं म्हटलं म्हणजे आमचं शिक्षण आहे दोघांचं पण 7वी आणि आम्ही पहिलं रोहित 10वीमध्ये 95 घेतले रोहितनी आणि त्याने ते मोबाईलवरच क्लास निवडला. आणि IIBने काय केलं, मोबाईलवर एक पेपर दिला होता आणि त्या पेपरवर रोहितनी म्हणजे पेपर सोडला आणि स्कॉलरशिप मिळवली. आणि सरांनी तारीख दिली का 2 तारखेला तुम्ही या. आम्ही घेऊन आलो. आम्हाला त्याच वेळेस IIB अशी आवडली का ती एक क्लास नाही, शाळा नाही, तर ती एक गुरुकुल म्हणून IIB क्लास आम्ही म्हणजे त्याची निवड केली. आम्हाला असं 2 वर्ष आम्ही रोहित तिथं ठेवलाय, पण आम्हाला असं वाटलंच नाही का तो क्लासमध्ये का शाळेमध्ये. त्याला एवढी मदत भेटली का आई वडील सुद्धा एखाद्या वेळेस करू शकणार नाही, त्याला इतकी मोठी मदत भेटली. आणि बाकी इतरांच्या
पॅरेंट्सला आम्ही विचारायचो का तुमचा मुलगा कसा आहे, तर त्यांचे एवढे हाल झाले का त्या मुलासाठी ते इथं येऊन सुद्धा राहिले तरी ते पूर्ण नाही झाले. मग आम्ही तर हेच सांगत होतो का ते गणेश सर चौंगुले यांचाच विचार आम्ही पहिलीच वेळेस घेऊन गेलो होतो आणि त्याच विचारावर आम्ही 2 वर्ष आम्हाला असं वाटलंच नाही की आमचा मुलगा आम्ही क्लासला टाकला. आम्ही त्याला आता आमचं तर सांगणं होतंच का एक माणूस व्हायचं, पण त्याला IIB सुद्धा एक माणूस बनवलं. जेव्हा रात्री कधीही त्याला गरज, त्याला IIB सुद्धा एक माणूस बनवलं. जेव्हा रात्री कधीही त्याला गरज पडो तर त्यांनी सगळं सपोर्ट त्याला पूर्णपणे केला. पालकांनी आपल्या मुलाला जर टाकायचं ठरवलं किंवा क्लासला टाकायचं, हॉस्टेलला टाकायचं, कुठं शाळेत टाकायचं, तर तो क्लास आहे का गुरुकुल आहे का तिथं म्हणजे कोणतं शिक्षण दिलं जातं, डॉक्टर इंजिनियर हे ज्ञान तर कुठं बी भेटतं, पण जे ज्ञान आपला मुलगा मुलगाच बनन, माणूसच बनन, असा बनन तो क्लास पालकांनी निवडायला पाहिजे. आणि ते निवडायचं स्थळ म्हणलं म्हणजे IIB आहे. कारण आम्ही तो अनुभवलाय आणि अनुभव घेतला पण, आणि म्हणजे आम्हाला सगळ्याच गोष्टी समजून आल्या त्याच्यातून IIB मध्ये काय. थिंक नीट, थिंक IIB.